नमस्कार. मी डॉक्टर निवेदिता चेवले फ्रॉम संतुलन फॅमिली वेलनेस क्लिनिक. आय एम जनरल फिजिशियन अँड पंचकर्मा कन्सल्टंट. आज पावसाळा ऋतूतल्या पंचकर्माबद्दल आपण बोलणार आहोत. तर पावसाळ्यामध्ये बेसिकली हवामान थंड आणि दमट असतं. थंडावा वाढल्यामुळे, संततधारेमुळे, सतत असणाऱ्या पावसामुळे वातदोष हा सगळ्यात जास्त वाढलेला असतो. मंद अग्नी झालेला असतो, म्हणजे भूक कमी झालेली असते. तर या ऋतूमध्ये त्याच्यामुळे सांध्यांचे विकार, सांधे दुखणं, त्वचा विकार, अपचन आणि वाढणाऱ्या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड असणारे व्याधी म्हणजे दुखणं, वेदना, स्किन आणि त्याच्याशी निगडीत असणारे इतर विकार पण हे वाढलेले दिसतात. म्हणून वातशमनाचा कालावधी म्हणून वातशमनासाठी जास्त करून पंचकर्म हे पावसाळा ऋतूमध्ये केलं जातं. कारण पावसाळा या ऋतूमध्ये म्हणजे वर्षा ऋतूमध्ये वात, पित्त आणि कफ यांना संतुलित ठेवण्यासाठी आणि वातशमन करून दीर्घकाळ आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळावेत म्हणून पंचकर्म हे पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी केले जातात. वमन, विरेचन, बस्ती, नस्ते आणि रक्तमोक्षण असे 5ही पंचकर्म आपण पावसाळ्यामध्ये करू शकतो. पण आपण व्याधीप्रमाणे किंवा दोषाप्रमाणे विचार केला तर वेदना, स्किन डिजीज, अपचन याच्याशी रिलेटेड, दुखण्यांशी रिलेटेड म्हणजे रुजा, वेदनाहर सगळ्या ट्रीटमेंट्स वातशमन करणाऱ्या आपण पावसाळ्यात करतो आणि ते म्हणजे बस्ती. बस्ती चिकित्सा ही पावसाळ्यामध्ये सगळ्यात उपयुक्त असा उपक्रम आहे. पण दोषाप्रमाणे, तुमच्या डिझीजप्रमाणे किंवा वाढलेल्या तक्रारींनुसार सगळी पंचकर्म पावसाळ्यात आपल्याला करता येतात आणि त्याचे दीर्घकाळ परिणाम आणि फायदे आपल्याला बघायला मिळतात. थँक्यू.